आज बातम्या। काँग्रेसने उद्धव ठाकरेंची सेना आणि मनसे एकत्र येणार असल्याने ठाकरेंच्या सेनेपासून मुंबई महापालिका निवडणुकीत फारकत घेण्याचं ठरवलेलं आहे। शरद पवार गटाची आणि काँग्रेसची पुढील आठवड्यामध्ये बैठक होणार आहे। त्यावेळी शरद पवार गट ठाकरेंच्या सेनेबरोबरही चर्चा करणार आहे। त्यामुळे महाविकास आघाडी मुंबईत फुटणार की मनसेला सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार याचा फैसला पुढच्या आठवड्यामध्ये होणार आहे। मुंबई महापालिका निवडणुकीकरता जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग आरक्षणावर 20 नोव्हेंबर या अखेरच्या दिवसापर्यंत 129 हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या। सूचनांवर 27 नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेतला जाणार आहे। त्यामुळे 28 नोव्हेंबरला अंतिम आरक्षण विहित नमुन्यामध्ये शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे। मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांकरता जाहीर झालेल्या प्रभाग आरक्षण सोडतीमुळे अनेक आजीमाजी नगरसेवकांचे प्रभाग बदललेले आहेत। त्यामुळे अन्य प्रभाग शोधण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे। दरम्यान 13 प्रभागांचं आरक्षण यंदा सलग तिसऱ्यांदा कायम राहिलेलं आहे। त्यामुळे या प्रभागांमधील माजी नगरसेवकांना पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याची संधी मिळणार आहे। ठाणे, रायगड, पालघर आणि नवी मुंबई जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीकरता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शुक्रवारच्या अखेरच्या दिवशी लढतीचं चित्र स्पष्ट झालं। बहुतेक ठिकाणी नगराध्यक्ष पदाकरता बहुरंगी अशी लढत आहे। काही मोजक्याच उमेदवारांनी निवडणूक रिंगण सोडलेलं असलं तरी मुख्य राजकीय पक्षांच्या प्रमुख उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे। त्यामुळे सगळ्या निवडणुका चुरशीच्या होणार आहेत। जळगावच्या चाळीसगाव नगरपालिकेच्या निवडणुकीकरता अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 83 उमेदवारांनी माघार घेतली। त्यामुळे आता 36 नगरसेवक पदांकरता 118 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर नगराध्यक्ष पदाकरता 4 उमेदवार रिंगणात आहेत। वडगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रचाराचा जोर चांगलाच वाढला। उमेदवार घराघरात जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत। भाजप, आरपीआय, शिंदे गटानं राष्ट्रवादी काँग्रेसला थेट टक्कर देण्याकरता वडगाव मावळामध्ये भाजप, आरपीआय आणि शिंदे शिवसेना गटानं एकत्र येत वज्रपूंड बांधलेली आहे। तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीमध्ये अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी मोठी घडामोड झाली। एकूण 32 उमेदवारांनी माघार घेतली। त्यामुळे एकत्रित 39 उमेदवारांची अर्जांची माघार नोंदवली गेली। त्यामुळे 19 जागा बिनविरोध ठरल्या आहेत। जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे। माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता 16 नगरपालिका आणि 2 नगरपरिषदांकरता एकूण 1632 उमेदवार रिंगणात आहेत। यातून 1555 उमेदवार नगरसेवक पदाकरता तर 77 उमेदवार नगराध्यक्ष पदाकरता निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आता आपण एक सविस्तर घडामोड बघणार आहोत। सिंधुदुर्गातली बातमी आहे। सिंधुदुर्गामध्ये भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या घराच्या पत्त्यावर बोगस मतदारांची नोंद झालेली आहे। मुस्लिम मतदार घरात राहत असल्याची नोंद करण्यात आलेली आहे, तशी नोंद सापडलेली आहे। शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी भांडाफोड करत कारवाईची मागणी केली आहे। आमदार निलेश राणे यांनी भांडाफोड केला। सिंधुदुर्गात भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या घराच्या पत्त्यावर बोगस मतदाराची नोंद झालेली आहे। मुस्लिम मतदार घरात राहत असल्याची नोंद करण्यात आलेली आहे। शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी भांडाफोड करत कारवाईची मागणी केलेली आहे। परत एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपने सेंचुरी पूर्ण केलेली आहे। भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली। निवडणुकीआधी भाजपचे 3 नगराध्यक्ष आणि 100 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत। धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपालिकेमध्ये भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली आहे। भाजपच्या नगराध्यक्षासह सगळ्या 26 नगरसेवकांची बिनविरोध निवड झालेली आहे। विरोधातील सगळ्या जागा आणि अर्ज मागे घेतल्याने भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले। दोंडाईचा नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकला। पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। जयकुमार रावल यांनी डीजेच्या तालावर स्वतः ठिका पण धरला। धुळ्यातील दोंडाईचा नगरपरिषदेतील यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री जयकुमार रावल यांना फोन करून शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांनी दोंडाईचा मधील जनतेचे आभार मानले। अशाच पद्धतीने भाजपवर विश्वास दाखवत राहा असं आवाहनही त्यांनी केलं। आमचा प्रयत्न म्हणून महायुती म्हणून लढण्याचा होता। प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची स्वबळाची इच्छा होती असं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलं। तर निकालाच्या दिवशी बहुसंख्य नगरपालिका महायुतीच्या ताब्यात असणार असल्याचं ते म्हणाले। सांगोल्यामध्ये आजोबांकरता नातवानं निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली। 73 वर्षाचे आजोबा मारुती बनकर नगराध्यक्ष पदाकरता उमेदवार आहेत। कराडच्या मलकापूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना तसंच भाजप अशी तिरंगी लढत होणार आहे। मलकापूर नगरपरिषदेमध्ये भाजपने 6 जागांवर बिनविरोध विजय मिळवलेला आहे, तर 16 जागांकरता 41 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत।
तुळजापुरामध्ये पिंटू गंगणे याच्या उमेदवारीला आरएसएसचा विरोध हा जावईशोध कुणी लावला, जावयाला समोर बोलवा म्हणा ओमराजेंवर आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी खोचक टीका केली। सोलापूर जिल्ह्यातील निवडणुकीमध्ये विरोधक नसल्याने आम्हाला आमच्यातच लढायची वेळ आल्याचं वक्तव्य जयकुमार गोरेंनी केलंय। पंढरपुरातील भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ करताना त्यांनी हे वक्तव्य केलं। तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस निवडणुकीतून गायब झाल्याचंही ते म्हणाले। बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीतून 22 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत, त्यामुळे 141 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहेत। दरम्यान कुणाचा विजय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सांगली जिल्ह्यातील 6 नगर परिषदा आणि 2 नगरपंचायत निवडणुकीतून 60 जणांनी माघार घेतलेली आहे, त्यामुळे 41 उमेदवार नगराध्यक्ष पदाकरता तर 594 उमेदवार नगरसेवक पदाकरता रिंगणात आहेत। लोहा नगर परिषद निवडणुकीतून काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार सोनू उर्फ व्यंकटेश संगेवार यांनी माघार घेतली आहे, त्यामुळे आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट लढत होणार आहे। भुसावळ नगर परिषद निवडणुकीमध्ये चौरंगी लढत होणार आहे। नगराध्यक्षपदाच्या लढतीत भाजपकडून वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे रिंगणात आहेत। जामनेर नगर परिषद निवडणुकीमध्ये अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी 3 उमेदवारांची निवड करण्यात आली, त्यामुळे आता 27 उमेदवारांपैकी भाजपच्या नगराध्यक्ष आणि 9 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे। कराडला नगरपालिका निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होणार आहे। शिवसेना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनी एकत्र येऊन ते लढणार आहेत। भाजप आणि काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील। माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विरोधात निवडणूक लढवणारे भाजपचे रंजन तावरे यांनी झालेला पराभव पाहता माळेगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केलेली आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसला 12 तर भाजपला 6 जागा देण्यात आल्या आहेत। परळीमध्ये महायुतीचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत। नगरसेवक पदाच्या दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड झालेली आहे। परळीमध्ये महायुतीच्या बाजूने पहिला निकाल लागला। अक्कलकोट तालुक्यातील नगर परिषद निवडणुकीमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं। अक्कलकोट आणि दुधनी नगर परिषदेतील उमेदवार भाजप पळवत असल्याचा आरोप करत उमेदवारांना सहलीवर पाठवण्यात आलं। जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, तर भोकरदन नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता आणणार असल्याचा दावा सकपाळ यांनी केला आहे। बारामती नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला। शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीतून एका नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह 31 नगरसेवकांच्या उमेदवारांनी माघार घेतली, त्यामुळे आता नगराध्यक्षपदाकरता 5 उमेदवार आणि 24 नगरसेवक पदाकरता 99 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। हिंगोलीमध्ये भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यानं शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। आश्वासनानंतरही तिकीट न मिळाल्यानं ज्योती वाघमारेंनी संतोष बांगरांच्या उपस्थितीत प्रवेश केला। रायगडच्या पेण नगर परिषद निवडणुकीमध्ये महायुतीच्या 6 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे। भाजपचे 3, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 उमेदवारांचा विजय झालेला आहे। अहिल्यानगरच्या राहातामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी केलेल्या उमेदवारांना अर्ज मागे घेतला। राजेंद्र पठारे यांनी नगराध्यक्षपदाचे दोन्ही अर्ज मागे घेतले। ठाकरेंच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर एबी फॉर्म चोरी केल्याचा आरोप केला होता। बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, काही क्षणात पुन्हा भेटू। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये स्वागत। एक मोठी बातमी आहे, महत्त्वाची बातमी आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराकरता मैदानात उतरतायत। पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकांकरता मुख्यमंत्र्यांचा प्रचार दौरा असणार आहे। मुख्यमंत्री सोमवारी त्र्यंबकेश्वर, शहादा, भुसावळ, कोपरगाव इथं सभा घेणार आहेत। नगर परिषदा आणि नगर पंचायतींकरता पुढील 8 दिवस प्रचार सभांचा धडाका मुख्यमंत्री लावणार आहेत। आता गावाकडच्या 50 बातम्या। मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 दरम्यान मेगा ब्लॉक असेल। यावेळी ठाणे ते कल्याण धावणाऱ्या अप आणि डाऊन जलद लोकल सेवेच्या 5व्या आणि 6व्या मार्गिकेवर त्या लोकल वळवण्यात येतील, त्यामुळे काही फेऱ्या रद्द राहणार आहेत। केंद्र सरकारने शुक्रवारी ऐतिहासिक निर्णय घेतला। 4 कामगार संहिता तात्काळ लागू केल्या, त्याचसोबत 29 जुने कामगार कायदे इतिहास जमा केले। नव्या कामगार कायद्यान्वये सर्व क्षेत्रातील किमान वेतन कायदेशीररित्या लागू होईल, तसंच वेळेवर वेतन देणं बंधनकारक असेल। ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतन मिळेल आणि महिलांना रात्रपाळीमध्ये कामाची मुभा आणि समान वेतन मिळेल। 4 दिवसांपासून स्थिर असलेल्या चांदीच्या भावामध्ये शुक्रवारी 4,700 रुपयांची घसरण झाली, त्यामुळे चांदी 1,53,300 रुपयांवर गेली। सोन्याच्या भावातही 1,700 रुपयांची घसरण झाली, 1,22,300 रुपयांवर ते गेलं आहे।
वाढती थंडी आणि दाट धुकं यामुळे राजधानी दिल्ली क्षेत्रात प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचलं आहे। अनेक भागांमध्ये हवेची गुणवत्ता 500 AQI अधिक नोंदवली गेलेली आहे। ती अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे। काही भागातील केंद्रामध्ये तर AQI 600 पार गेलेला आहे। शुक्रवारच्या जगभरातील प्रदूषणाच्या नोंदी पाहता दिल्लीतली ही पातळी सर्वाधिक आहे। धारावी इथं 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान माहिती प्रशिक्षण आणि संवाद उपक्रमाद्वारे पथकांनी 18,000हून अधिक घरांना प्रत्यक्ष भेट दिली। सेक्टर 1 ते 6 या सगळ्या भागांमध्ये नियुक्ती केलेल्या पथकांच्या माध्यमातून सखोल सर्वेक्षण करण्यात आलं। परिणामी मोहिमेचा हा टप्पा सगळ्यात व्यापक असा ठरला असा दावा धारावी पुनर्विकास प्रकल्पानं केला आहे। मुंबईतील वाहतूक अधिक सुरक्षित सुरळीत व्हावी आणि कोंडी सोडवण्याकरता महापालिकेकडून उड्डाणपूल, सबवे आणि इतर पुलांचं अधिक चांगलं नियोजन केलं जाणार आहे। पुलांची गुणवत्ता सुधारण्याकरता आणि उत्तम दर्जाचे प्रकल्प तयार करण्याकरता महापालिकेकडून लवकरच संरक्षण आणि अभियांत्रिकी सल्लागारांचे नवे प्लॅन नियुक्त करण्यात येणार आहेत। मुंबई महापालिकेकडून 426 घरांच्या विक्रीकरता 20 नोव्हेंबरला लॉटरी काढण्यात येणार होती, मात्र ती तांत्रिक अडचणींमुळे दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली। आता पुढील आठवड्यामध्ये लॉटरी काढण्याचं पालिकेनं निश्चित केलेलं असलं तरी त्याची नवी तारीख ठरलेली नाही। मुंबईतील प्रस्तावित पॉट टॅक्सी प्रकल्प मुंबई वन या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सोबत जोडला जाणार आहे। सध्या BKC ते कुर्ल्या दरम्यान या प्रकल्पासाठी जागा निश्चिती सुद्धा करण्यात आलेली असून नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये प्रकल्प सुरू झाल्यावर त्याचं तिकीट काढण्याकरता मुंबई वनचा वापर करावा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। बेकायदा होर्डिंग्सना आळा घालण्याकरता महापालिका प्रशासनाला कठोर उपाययोजना कराव्या लागतील असं म्हणत मुंबई उच्च न्यायालय होर्डिंग्स विरोधातील याचिकांवरील निकाल शुक्रवारी राखून ठेवला। न्यायालयानं यापूर्वी ही अशा होर्डिंग संदर्भात आदेश देऊनही प्रभावी उपाययोजना केल्या नाहीत, याबाबत न्यायमूर्तींनी नाराजी नोंदवली आहे। संकेतस्थळावर शुल्क प्रदर्शित न करणाऱ्या राज्यातील 29 कॉलेजेसना प्रत्येकी 1 लाखाचा दंड शुल्क नियामक प्राधिकरणानं ठोठावला आहे। यात मुंबई आणि ठाण्यातील कॉलेजेसचा समावेश आहे। 2 आठवड्यांमध्ये दंड भरावा लागणार आहे। तो जमा न करणाऱ्या कॉलेजेसवर कारवाई केली जाणार आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या मोहना बुद्रुक इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापकानं मद्यधुंद अवस्थेमध्ये धिंगाणा घातला। या शिक्षकावर निलंबनाची कारवाई होणार असल्याचं CEO गुलाबराव खरात यांनी सांगितलं। सावरकरांच्या बदनामी प्रकरणात राहुल गांधींना दिलासा मिळाला। राहुल गांधींविरोधातील खटला कोर्टाकडून रद्द करण्यात आला। न्यायालयीन प्रक्रियेचं पालन न केल्याचा निष्कर्ष कोर्टानं दिला आहे। सिडकोकडून 4508 घरांची गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे। अर्जदारांना स्वतःच्या पसंतीची सदनिका निवडण्याची संधी आता मिळणार आहे। उद्यापासून योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात होणार आहे। निलेश राणेंविरोधात वैभव नाईकांनी निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दिली आहे। शिवसेना उबाठाचे माजी आमदार वैभव नाईकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं। आमदार निलेश राणेंना गरज नसताना अधिक सुरक्षा दिली आहे असं म्हटलंय। वाढीव सुरक्षा पाहता मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होईल असं वैभव नाईकांनी पत्रात म्हटलं आहे। अमरावतीमध्ये कृषी मंत्री दत्ता भरणेंच्या ताफ्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। काँग्रेसचे अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्यानं कार्यकर्त्यांनी विरोध केला। दरम्यान जोरदार घोषणाबाजी सुद्धा यावेळी करण्यात आली।